अपडेट नहीं आ रही है तो कैसे पता चलेगा? इस तरह से वो लंदन रहते थे कि यहाँ पे इंडिया में रहते थे? लंदन में ही रहते थे, मगर आज दोपहर की फ्लाइट। हाँ, फ्लाइट और आपको पता चला? हाँ, बड़ौदा से हम अभी आए हैं। बड़ौदा से अभी आए, उसकी देखभाल करेंगे। ठीक है, ठीक है। क्या लग रहा है कि आपके परिवार की इस तरह से कहीं ना कहीं मुसीबत? अंदर जाने ही नहीं, अपडेट ही नहीं है कुछ, तो कैसे पता चलेगा? अगदी माझ्या सहकारी अनुपमा आणि रमेश आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अनुपमा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमानाच्या मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो अशी माहिती मिळते, मात्र आता हा विमानाचा सेफ्टीचा भागच तिथं कोसळलेला आहे आणि तिथं स्फोट झालेला आहे। आपण जी दृश्य AI जनरेटेड दृश्य आपण पाहिलेली आहेत त्यानुसार मागचा भागच हा तिथं स्फोट झालेला आहे। मात्र या सगळ्या दरम्यान आता हे ब्लॅक बॉक्स शोधणं किती आव्हानात्मक या ठिकाणी असणार आहे? निश्चितच त्याचा शोध खरं तर सध्या रुबीना सुरू आहे आणि या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला तेच दिसतं आहे। जेव्हापासून ही विमानाची दुर्घटना झालेली आहे दुपारी 2 वाजल्यापासून तेव्हापासून केवळ याच गोष्टीचा शोध सुरू आहे। अर्थातच या जखमींना इस्पितळामध्ये पोहोचवणं ही प्रायोरिटी असली तरी ब्लॅक बॉक्स शोधण्याचं एक खूप मोठं आव्हान निश्चितच कुठल्याही दुर्घटनेनंतर विमान दुर्घटनेनंतर असतं आणि त्याच दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच या संदर्भातली अपडेट सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचेल। निश्चितच काही वेळापूर्वी तिथले रहिवासी ज्या भागात हा विमान दुर्घटना झालेली आहे त्या भागातले रहिवाशांची प्रतिक्रिया येत होती। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रहिवासी तिथं जमलेले आहेत। सध्या तिथं घटनास्थळी काय सुरू आहे? तर निश्चितच खरं तर हे रहिवासी भागामध्ये विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं, त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उडालेला होता। एक इमारत होती, ही इमारत तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफची होती, यामध्ये काही रहिवासी डॉक्टर राहत होते, त्याचप्रमाणे काही प्रशिक्षण घेणारी या सिव्हिल रुग्णालयामधली काही मुलं होती, मग ती नर्सिंगची असतील किंवा आणखी कुठल्या विद्याशाखेतली असतील, मात्र हा सगळा स्टाफ तिथे राहणार होता आणि तिथेच नेमकी ही विमानाची दुर्घटना घडली। हे जे रहिवासी भाग होता त्यामध्ये विमान कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात जखमींची संख्या असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात होती आणि त्यामुळेच खरं तर मृतांची संख्या सुद्धा वाढण्याची भीती व्यक्त होत होती आणि त्यामुळेच रहिवाशांचा एक वेगळा आक्रोश आपल्याला आता या प्रतिक्रियांमधून पाहायला मिळाला। रुबीना, निश्चितच काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते अनुपमा, मात्र आपण जर पाहिलं तर हा विमान अपघात झालेला आहे। ही दोन्ही दृश्य सध्या स्क्रीनवर आहेत। धुराचे लोट अद्यापही तिथं पाहायला मिळत आहेत। कूलिंग ऑपरेशन सध्या तिथं सुरू। 170 जणांचा मृत्यू झाल्याची सूत्रांच्या हवाल्यातून बातमी आपल्याकडे येते, मात्र मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जाते। ही दोन्ही दृश्य आपण जर पाहिली तर यावेळी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। तर दुसरीकडे विमानतळ पुन्हा एकदा विमानसेवा विमानतळावरून सुरू झाल्याचंही कळतंय। काही वेळासाठी विमानसेवा स्थगित करण्यात आलेली होती या अपघातानंतर, मात्र मृतांचा आकडा आता या अपघातात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। 170 जणांचा मृत्यू झाल्याचीही सूत्रांकडून माहिती मिळते। तर आता एक अपघाताच्या काही सेकंदापूर्वीचा व्हिडिओ आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। काही सेकंदापूर्वीचा हा व्हिडिओ आहे, एक्सक्लुझिव्ह हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय। या अपघाताच्या काही सेकंदांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे। आपण जर पाहिलं तर टेक ऑफ केल्याबरोबर काही मिनिटांमध्येच हा अपघात झालेला आहे। जवळपास 15 किलोमीटरच्या अंतरावरच हा अपघात झालेला आहे आणि त्या काही मिनिटांचाच तो व्हिडिओ आपण पाहतो। अपघातापूर्वीचा व्हिडिओ आपल्या हाती लागलेला एअर इंडियाचं हे विमान आहे। यात 10 क्रू मेंबर, 2 पायलट असल्याची माहिती मिळते। जवळपास 242 प्रवासी होते आणि 170 जणांचा मृत्यू झाल्याची ही बातमी येते। सूत्रांकडून ही बातमी आलेली, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि अपघातापूर्वीचा हा व्हिडिओ आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। एक्सक्लुझिव्ह आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळतोय। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, ही दोन्ही दृश्य आपण पाहू शकता। या विमानाचा आतला व्हिडिओ आपण पाहतोय आणि खरं तर प्रवासी आणि त्यांचे नातेवाईक हे सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या स्क्रीनवर आहेत। विमान कोसळलं आणि लागलीच विमानाचा स्फोट झालेला आहे। रहिवासी भागात हे विमान कोसळलेलं आहे। तस्वीर आ रही है, धमाके की तस्वीर यहां दिख रही है। विमान यहां दिखाई देता है। बचाव कार्य सध्या तिथं सुरू असून 170 जणांचा मृत्यू झाल्याची ही भीती व्यक्त केली जाते। सूत्रांकडून ही माहिती येते, तर मृतांचा आकडा यावेळी वाढण्याची ही शक्यता वर्तवली जाते।
एक जोर का तस्वीर आ रही है, उदय तस्वीर आ रही है, धमाके की तस्वीर यहाँ दिख रही है, है और उसके उठता है, ये तस्वीर नजर आ रही है एयर इंडिया का विमान, जिसके टेल से साफ साफ समझ आता है कि ये पावर साइमल्टेनियसली। दूसरा है जैसा कि वो हडसन रिवर वाले में हुआ था, लॉस ऑफ पावर ऑन बोथ इंजन्स हुआ था, बट दैट वाज ड्यू टू बर्ड स्ट्राइक के वजह से हुआ था, दोनों इंजन लॉस हो गए थे। ये इंजन एयरबस 3 और हिला देने वाला हादसा है। इस तरह से जो प्लेन क्रैश जिस तरह से हुआ तो और जिस तरह से जो घटना घटी, प्लेन क्रैश होने के साथ ही जो बिल्डिंग में जहाँ पर गिरा वहाँ डॉक्टर भी जो लोग थे उनकी मैच भी थी, तो उनका भी अकस्मात के अंदर यानी कि डेथ हुई है, पैसेंजरों की भी डेथ हुई है। तो बहुत दर्दनाक और बहुत भयानक ये हादसा है। ये मैं मानता हूँ कि गुजरात में 32 साल के बाद दोबारा ऐसी एक दुर्घटना ये घटी। हम ये जितने भी इस दुर्घटना में मृतक हैं उनकी आत्मा को शांति मिले और जो घायल हुए हैं उनको जल्दी से जल्दी अच्छी ट्रीटमेंट मिले और वो जल्दी से जल्दी अच्छे हों, ये हम ईश्वर से भगवान से प्रार्थना करते हैं। जो चीज मुझे नहीं समझ में आ रही है कि उनका लैंडिंग गियर क्यों डाउन था और क्या फ्लैप्स के पोजीशन वही थे जिस पे कि परफॉर्मेंस कैलकुलेट किया गया था। फ्लैप्स एक विंग्स के पीछे में एक डिवाइस होता है जो कि लिफ्ट को बढ़ाता है। तो जब एयरक्राफ्ट टेक ऑफ करता है तो उसका फ्लैप्स टेक ऑफ पे होता है, लैंडिंग गियर डाउन होता है। जैसे ही एयरबॉर्न होता है तो लैंडिंग गियर को अप किया जाता है। वो 30 से 50 फीट के ऊपर में लैंडिंग गियर को अप करने की कार्यवाही 50 फीट से ऊपर से शुरू हो जाती है। और इस केस में लैंडिंग गियर डाउन है, पॉसिबिलिटी के एयरक्राफ्ट का इंजन पावर लॉस वाज डिटेक्टेड बिफोर हैंड। अब टेक्निकल फॉल्ट के साथ अगर कोई मिक्सअप ऑफ पायलट एक्शन हुआ है कॉकपिट में तो वो सीवीआर और एफडीआर ही बताएगा, लेकिन विजिबली जो नजर आ रहा है पायलट इन कमांड जो कंट्रोल पे थे वो एयरक्राफ्ट के नोज को पिच कर रहा है ऊपर की तरफ टू कंट्रोल द फ्लाइट फ्रॉम डिसेंडिंग और कंटिन्यू क्लाइंबिंग। ये दोनों ही चीज नहीं हो पा रहा था। इसकी वजह तो यह है कि सफिशिएंट पावर नहीं था या उस फ्लाइट कॉन्फ़िगरेशन के लिए सफिशिएंट एयर स्पीड नहीं था। एयर स्पीड का मतलब कि अगर जहाज बहुत स्लो है और फ्लैप्स अगर अप है तो अगेन एयरक्राफ्ट फ्लाई नहीं कर पाएगा। और दूसरा ये है कि सभी चीज सही है और पावर नहीं है, अगेन एयरक्राफ्ट फ्लाई नहीं कर पाएगा। तो इन सारे चीज इतने वेरिएबल्स हैं कि किसी भी तरह का स्पेकुलेशन विल बी वो अनजस्ट होगा फॉर दी पायलट्स ऑन बोर्ड। अब कैसी स्थिति रही होगी पायलट्स के नजरिए से कि जहाज जो है वो पायलट उसको उड़ाने की कोशिश कर रहा है और जहाज नीचे की तरफ गिरा चला जा रहा है और पायलट को ये पता नहीं चल रहा है ये हो क्यों रहा है, या इंजन्स पावर नहीं डेवलप कर रहे हैं। इट इज़ अ वेरी बहुत ही डिफिकल्ट सिनेरियो है इस चीज़ को गेस करना, ठीक है। लेकिन एफडीआर विल से बहुत बड़ा सवाल है कि लैंडिंग गियर ऊपर क्यों नहीं था, क्योंकि खबर यह है कि जहाज 6